नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नुकताच राज्याचा पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून सादर झाला। परंतु या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण झाल्यात, कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, कापूस आणि सोयाबीनचं अनुदान असेल, याचबरोबर आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीचा वाढीवचा निधी असेल, हप्ता 6वा हप्ता असेल, याचबरोबर इथून या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या संपूर्ण अपडेट देण्यात आले आहेत, याचबरोबर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत, पुढे राहिलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही मंजूर होऊ शकतं का, याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नुकताच राज्याचा अर्थसंकल्प पार पडला आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या 4 ते 5 महत्त्वाच्या अपेक्षा होत्या, ज्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची अपेक्षा ती म्हणजे कर्जमाफी। परंतु कर्जमाफीवर आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूयात, परंतु सर्वप्रथम आपण नमो शेतकरी योजनेसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर पीएम किसानच्या धर्तीवर सुरू केलेली राज्य सरकारने योजना म्हणजे नमो शेतकरी योजना, आणि नमो शेतकरीचे आतापर्यंत 5 हप्ते वितरित झालेले आहेत आणि नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे। आणि राज्य सरकारने सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेअंतर्गत 3000 रुपयाची अतिरिक्त वाढ म्हणजे 6 ऐवजी 9000 रुपये आम्ही तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत देऊ, आणि ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद व्हायला पाहिजे होते, परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या वाढीव निधीच्या बाबतही तरतूद केली नाही आणि नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्या संदर्भातही त्यांनी तरतूद केली नाही। परंतु येणाऱ्या काही अर्थसंकल्पीय अधिवेशन बाकी आहे, 21 मार्च पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। राहिलेल्या दिवसामध्ये तरतूद केली तर ठीक आहे, नाहीतर मग नमो शेतकरीचा वाढीव निधी होण्याची शक्यता कमी आहे। आता त्यामध्ये राहिलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते तरतूद करू शकतात, त्यांना तो अधिकार सुद्धा आहे करण्याचा, त्यामुळे ते करू शकतात। दुसरं अपडेट आहे ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबतचं। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही जर परत निवडून आलो तर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना देणार, भावांतर योजनेच्या माध्यमातून भावफरक शेतकऱ्यांचा भरून काढणार। परंतु यावर्षी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकल्यामुळे यावर्षी सुद्धा खरीप हंगाम 2024-25 मध्ये 24-25 मध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही तरतूद केली नाही, परंतु जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन बाकी आहे याच्यामध्ये तरतूद करू शकतात किंवा मंत्रिमंडळ बैठक घेऊन ते तरतूद करू शकतात। कशाही पद्धतीने त्यांना जर द्यायचं असेल तर ते देऊ शकतात, हे मात्र कन्फर्म आहे। परंतु सध्या जे काही आतापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा कुठलाही विषय या सरकारने काढलेला नाही, म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाला यांनी बगल दिलेली आहे। यामध्ये पुढचा अपडेट आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कर्जमाफीचं। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा विषय हा खूप ज्वलंत होत चाललेला आहे, कर्जमाफीचा विषय खूप महत्त्वाचा होत चाललेला आहे। सरकारने सरसकट कर्जमाफीचं वचन शेतकऱ्यांना दिलं होतं आणि शेतकऱ्यांची एक अपेक्षा होती की सरकार आम्हाला 10 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद करेल आणि नंतर आम्हाला कर्जमाफी मिळेल, ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती। सरसकट नव्हे तर 3 लाखांपर्यंत का होईना सरकार आमचं कर्जमाफ करेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, परंतु शेतकऱ्यांची अपेक्षावर पाणी फेरण्यात आलेले आहेत, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही पद्धतीची कर्जमाफीची घोषणा किंवा कर्जमाफीची तरतूद केलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सध्या कर्जमाफीचा विषय सध्या कुठलाच सरकारने काढलेला नाहीये, परंतु त्यांना जर कर्जमाफी करायचीच असेल तर राहिलेल्या अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय घेऊ शकतात, मंत्रिमंडळ बैठक घेऊन तो निर्णय घेऊ शकतात। जसे की आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनच यावं असं काही नसतं, कारण की त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजना घोषितही केली, पटपट सगळे हप्ते देऊन टाकले। मग सरकारला द्यायचंच असेल तर ते कोणत्याही पद्धतीनं कसंही देऊ शकतं, त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय आताही होण्याची शक्यता फार नाकारता येत नाही, परंतु सरकार त्याच्यासाठी पॉझिटिव्ह पाहिजे, हे सगळं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सुद्धा येणं महत्त्वाचं आहे, याचबरोबर कर्जमाफी सुद्धा होणं महत्त्वाचं आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे आपण नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा येणं महत्त्वाचं आहे आणि पीक विम्याचा सुद्धा कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाहीये। 2024 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं, परंतु एवढं मोठं नुकसान होऊन देखील सुद्धा सरकारने अद्यापही विमा कंपनीवर सरकारचं लक्ष नाहीये किंवा त्यांचा धाक राहिलेला नाहीये, कारण विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक वाटप झालं नाही।
विमा कंपनीवर जर सरकारचा धाक राहिला असता तर विमा कंपनीने पैसे देऊन टाकले असते शेतकऱ्यांचे। त्यामुळे अद्यापर्यंतही कोणताही निर्णय सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून घेतला नाही आणि त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर राहिलेल्या दिवसामध्ये घेऊ शकतात, त्यांना कोणी अडवणार नाही, कारण की बहुमत त्यांचं आहे, विरोधी पक्ष सुद्धा नाहीये। त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा काय बोलणार नाही, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तर विरोधी पक्षाचीच भूमिका ती पीक विम्या संदर्भातली, कर्जमाफीची, अजून इतर काही अनुदानाची, ते सगळं आहे। परंतु सरकारने कृषी क्षेत्रावर आतापर्यंत 9,700 कोटी रुपये काहीतरी जाहीर केलेले आहेत, त्याची तरतूद केलेली आहे, परंतु त्यासाठी कर्जमाफी सुद्धा नाही, महत्वाची कर्जमाफी सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख नाही, पीक विमा सुद्धा नाही, किंवा महत्वाच्या योजना यामध्ये याचा उल्लेख नाहीये, ज्या की शेतकऱ्यांसाठी खूप त्या योजना जास्त काय महत्वाच्या नाहीत। त्यामुळे ह्या योजना महत्वाच्या आहेत, त्यामुळे सरकारने यावर भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास आपण जर पाहायला गेलं तर राहिलेल्या अर्थसंकल्पामध्ये काय निर्णय होईल हे आपण तर पाहणारच आहोत, परंतु हे संपूर्ण पुढचं अपडेट पाहण्याकरिता आपले युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि हा सरकारचा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये व्यक्त होणं नक्की महत्त्वाचं आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हा अर्थसंकल्प कसा होता, तुम्ही तुमच्या मताने कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।